आणि छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर सुद्धा प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळतोय, कारण इंडिगोची 2 विमानं इथली रद्द झालेली आहेत। वेळापत्रक कोलमडले, प्रवासी संतप्त आहेत। विमान सेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल प्रचंड होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधूनही जी विमानं जाणार होती त्यांचीही उड्डाणं रद्द झालेली आहेत आणि त्याचा प्रचंड मोठा परिणाम आणि मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। आपले प्रतिनिधी विजय चढे सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा 2 विमानांची उड्डाणं रद्द झाली। ती रद्द झाली तसं सांगितलंय प्रवाशांना की अजूनही प्रवासी विमानतळावर तात्कळलेलेच आहेत? नक्कीच कविता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील 2 विमानं जी आहेत रद्द करण्यात आली होती आणि याची पूर्वकल्पना जी आहे ती आता प्रवाशांना काही काळानंतर देण्यात आली होती। कारण तब्बल प्रवासी त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 8 ते 10 तासापेक्षा अधिक काळ जो आहे तो प्रवासी त्या ठिकाणी थांबल्याचे पाहायला मिळाले होते। तोपर्यंत विमान येणार असल्याचं आणि उड्डाण घेणार असल्याचं प्रवाशांना सांगण्यात येत होतं। मात्र त्यानंतर विमान विभागाकडून जे आहे प्रशासनाकडून याबाबतीत खुलासा करण्यात आलेला आहे। विमान उड्डाण घेणार नसल्याचे प्रवाशांना आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती आता चिकलठाणा विमानतळावरती झाल्याची पाहायला मिळते। कविता, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।